मित्रांनो, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचे सत्व, तत्व, नाती गोती एवढंच काय माणूस पणही विसरून जातो. एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नाही आणि एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झाला तर त्याचे सद्गुण पाहत नाही. म्हणूनच माणसाला माणूस ओळखता येत नाही. साध्या आणि सरळ व्यक्तीचा लोक खूप फायदा घेतात आणि ते तोपर्यंत घेतात जोपर्यंत तो व्यक्ती स्वतःचा साधेपणा सोडत नाही. आणि ज्या दिवशी तो व्यक्ती स्वतःचा संयमता सोडतो ना, त्या दिवसापासून त्याचा ज्या ज्या व्यक्तींनी फायदा घेतला होता ना, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून जातो. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येते. कारण कमावलेल्या पैशाचे काम जिथं थांबते तिथूनच पुण्याचे काम सुरू होते. सुख कधीच संपत नाही, ते नित्य नवनवी उगवत असते. नव्या सौख्याला जागा करून दिली की न बोलवता येते. काल केलेली मशागत आज कृपेच्या रूपात प्राप्त होते. नको नको म्हटलं तरी जे कर्तव्य केले त्याचे फलित नियती नित्य नेमाने आपल्या पदरात टाकीत असते. चांगले विचार आणि सुदृढ आरोग्य म्हणजे नियती होय. तुम्ही मनापासून इतरांचे भले व्हावे ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारांचे जबरदस्त सामर्थ्य आहे. कर भला तो हो भला यासाठीच बोलले जाते. सत्याचा वाटेला चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. या भूतलावर दानासारखा दुसरा धर्म नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, सौजन्यासारखे दुसरे भूषण नाही आणि संतोषा एवढे धन नाही. शरीराने कोणतीही व्यक्ती परिपूर्ण सुंदर नसते. सुंदर असतात ते त्या व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र. ज्याने आपल्या आयुष्यात हे सर्व मिळवले आहे ती व्यक्ती या जगातील सर्वात सुंदर आणि सुखी व्यक्ती होय. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.